नमस्कार मित्रांनो, जय सद्गुरू. मित्रांनो, नवीन वर्षाचं वेध लागलं असताच आता नवीन वर्षाच्या आर्थिक वर्षामध्येही आता जय्यत तयारी सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26 या केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी एक बैठक घेतली आणि या बैठकींमध्ये सर्व उच्चस्तरीय अधिकारी होते. सरत्या आर्थिक वर्षामध्ये जुलै ते सप्टेंबरमध्ये सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे GDP केवळ 5.4% वाढल्याने सरकार चिंतेमध्ये आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील मागणी वाढण्यावर पुढच्या अर्थसंकल्पाला भर दिला जाणार आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांसाठी याच्यावर चांगलाच भर आहे. त्यासाठी देशांतर्गत मागणी वाढणारी धोरणे येत्या अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट करण्याची विनंतीही कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया फाउंडेशन इंडस्ट्री या महासंघाने करण्यात आली. कृषी क्षेत्र हे आजही देशातील 40%हून अधिक भारतीयांना रोजगार साधन करत आहे. मागणी, उपभोग आणि पर्यायाने GDP वाढण्यासाठी शेतकरी आणि शेतमजुरांच्या हातामध्ये अधिक पैसा येण्याची गरज आहे. हे सध्या करण्यासाठी काय करता येईल आणि याच्यावर शासनाने शेतकऱ्यांसाठी 10 गोष्टी आखून ठेवल्या की ज्याच्यावर काम केल्यानंतर शेतकरी या समाधानी होईल आणि भारताचं जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न वाढेल. तर ते काय नक्कीच जाणणार आहोत. नमस्कार, मी सचिन परदेदा तुमचं स्वागत करतो. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. लाईक करायला मुळीच नका विसरत जा, लाईक करा. बघा, 1 नंबरवर आहे PM किसान योजनेतून देशभरातील सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांना त्याच्या तत्काळ खेळत्या भांडवलाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. गेल्या 5 वर्षापासून महागाई 6% आसपास असूनही 2018मध्ये ही योजना सुरू झाल्यापासून या रकमेमध्ये वाढ झालेली नाही. सरकारने ही रक्कम दरवर्षी किमान 12,000 रुपयांपर्यंत वाढवणे आवश्यक आहे आणि त्याच्यावरच आता सरकार पावलं उचलताना आपल्याला दिसत आहे. 2 नंबर म्हणजे शेतमालाला हमी भाव दराची कायदेशीर हमी ही आखणी आणखी एक गंभीर समस्या असून याकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. पंजाब हरियाणा सीमेवर फेब्रुवारीपासून शेतकरी या मुद्द्यावर आंदोलन करत असताना आपल्याला दिसत आहे. हमी दरासाठी शेतकऱ्यांना MS स्वामीनाथन आयोगाने शिफारसी केल्यानुसार उत्पादकाचा जो काही सर्वसमावेशक खर्चापेक्षा म्हणजेच C2 पेक्षा 50% अधिक असावा असा दर ठरवून त्याची कायदेशीर हमी देण्याचे सरकारवर कोणतेही अतिरिक्त भार पडणार नाही. उलट खाजगी क्षेत्र हमी दरापेक्षा कमी भावाने पीक खरेदी करून शेतकऱ्यांची पिळवणूक करत असताना दिसत आहे आणि याला कुठंतरी आळा बसायला पाहिजे म्हणून MS स्वामीनाथन आयोग लागू करणार आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अल्प मुदतीचं पीक कर्ज दिले जाणार आहे आता. पण सध्याच्या या योजनांमुळे शेतकऱ्यांना फक्त 3 लाखांपर्यंतच्या कर्जांवरील अनुदानासाठी व्याज मिळते. त्या वर्षी कर्जाची परतफेड केली तर दुसऱ्याच दिवशी ते कर्ज पुन्हा प्राप्त करण्यासाठी तयार शेतमाल बाजार समितीपर्यंत नेण्यासाठी किंवा अन्य शेतकरी साधारणपणे खाजगी सावकारकडून एका दिवसासाठी पैसे उधार घेतात आणि दिवसभर पैसे वापरण्यासाठी अव्वाच्या सव्वा व्याज त्यांना द्यावं लागतं. त्याऐवजी आता क्रेडिट कार्डातून दिल्या जाणाऱ्या कर्ज रकमेची तसेच व्याज अनुदान रकमेची मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत तरी वाढवली पाहिजे. किमान जे काही असणार आहे ते किसान क्रेडिट कार्डावरील हे कर्ज ओव्हरड्राफ्ट खात्यासारखेच असावे ज्यामध्ये फक्त वापरलेल्या रकमेपुरतेच व्याज आकारले जाते. हे करणे सहज शक्य आहे. ही पूर्ण प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित कर्ज आहेत ज्याच्यातनं गहाण ठेवलेल्या शेतजमिनीचे मूल्य साधारणपणे कर्जाच्या रकमेच्या अनेक पट असते. अशा कर्जावर सरसकट 4% व्याज दर आकारला जावा. पैसे वापरण्यावर कोणतेही बंधन नसावे. यावेळी जे काही कृषी क्षेत्रामध्ये भांडवली खर्चामध्ये या गोष्टींमुळे वाढ होईल. 4 नंबरचा निर्णय की वयोवृद्ध शेतकऱ्यांना कोणतेही सामाजिक लागू नाही. सरकारने 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या 2 हेक्टरच्या त्यापेक्षा कमी असलेल्या म्हणजेच लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना संपूर्ण विना सहयोगी पेन्शन म्हणून दरमहा किमान 3,000 रुपये दिले पाहिजेत. राज्य सरकारने जर अशा पेन्शन योजनेमध्ये योगदान दिले तरी रक्कम
नक्कीच वाढू शकते, म्हणजे राज्य सरकारचा काही, केंद्र सरकारचा काही. 5 नंबरचा म्हणजे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय यांच्या कृषी GDP मधला वाटा 25% अधिक असून सुद्धा पशुपालन विशेषतः दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत असतात. वारंवार कोसळणाऱ्या दुधाच्या किमती हे मोठे कारण आहे. शिवाय गाई गुरांचं ज्ञान, खरेदी आणि विक्री, भाकड गुरांची विल्हेवाट वगैरे यामुळे राजकारण्यांना शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झालेला आपला दिसतो. अमूल ही शेतकऱ्यांची सहकारी संस्था दुसऱ्याच्या दुधांवर आज मोठी झाली आणि शेतकरी मात्र आज खालीच आहे. शेतकऱ्यांकडून कमी दराने दूध खरेदी करणे आणि जास्त दराने विकणे, खाजगी डेअरींना त्याचा बाजारात अमूलने दिलेल्या दरापेक्षा कमी दराचे दूध शेतकऱ्यांकडून खरेदी न करण्याचे कायदेशीर बंधनकारक असावे. शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी त्याच्या स्वतःच्या आवडीनुसार दूध किंवा अंडी यांच्या माध्यमातून भोजन योजनेमध्ये सहभाग करणे आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदेशीर भाव मिळेल आणि लेकरा बाळांना देखील जे काही कुपोषणाच्या समस्या आहेत त्यांना तोंड द्यावे लागणार नाही. 6 नंबर म्हणजे महत्त्वाचं, खतांवरील अनुदान हे खरे तर शेतकऱ्यांना अनुदान देण्याची नावाखाली ग्राहकांना दिले जाणारे अनुदान असतात. हमीदराची गणना करताना अनुदानाची रक्कम उत्पादन खर्चातून वजा केली जाते. सध्याच्या सूत्रानुसार अंतिम हमीदार उत्पादन खर्चाचा 1.5 पट पोषित असताना या सगळ्या गोष्टी आता तेवढ्या घोषित केल्या जातात. एखाद्या शेतकऱ्याला एका विशिष्ट पिकावर प्रति क्विंटल 200 रुपये खत अनुदान मिळाल्यास अंतिम हमीदारापासून 300 रुपये प्रति क्विंटल वजा केले जातात. हे वास्तव असल्यामुळे शेतकऱ्यांना खतांचे जे काही बाजारभावे म्हणजेच अनुदानित किंमत नसताना इतर निवडींचे दर लक्षात घेऊन हमीदार ठरवला गेला पाहिजे, म्हणजे ज्याच्यातनं शेतकऱ्याला देखील ते परवडणार आहे. 7 नंबर म्हणजे PM फसल विमा योजनेअंतर्गत 3 भागधारकांमध्ये विम्याचा हप्ता भरला जात असतो, परंतु कोणत्याही एक किंवा अधिक भागधारकांना त्याचा हिस्सा भरलेला नसेल तर पिकांचे नुकसान जरी झाले असेल तर कंपन्यांकडून नुकसान भरपाई दिली जात नाही. शेतकरी विमा हप्त्याचा 1.5 ते 5 पट रक्कम भरतात आणि नंतर उर्वरित रक्कम राज्य किंवा केंद्र सरकार भरतात. केंद्र आणि राज्य सरकार मिळून जवळपास 95 ते 95.5% प्रीमियम रक्कम भरत असतात. शेतकऱ्यांना अनावश्यक कागदपत्रे बोजा टाकणारी असते, ज्यामुळे ही योजना सुलभ केली जायची आणि राज्य सरकारच्या हिश्श्यांसह संपूर्ण प्रीमियम केंद्र सरकारने सुरुवातीलाच भरावा. केंद्र राज्यांच्या पैशातील राज्यांचा जो काही वाटा असतो तो समायोजित केला जाऊ. 8 नंबरचं सांगितलं त्यांनी की निर्यातावरील वारंवार बंदी घालून किंवा कृषी उत्पन्नावर साठा मर्यादा घालून चळणीचे जे काही धोरण असतात ते अन्न महामंडळ FCIद्वारे देशांतर्गत बाजारामध्ये गहू आणि तांदूळ वास्तविक खर्चापेक्षा खूपच कमी किमतीमध्ये विक्रीला काढणे ही सरकारच्या अन्यायाची धोरणे असतात. शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये जाणाऱ्या या धोरणांना सरकारने कायमची सोडचिठ्ठी देणे गरजेचे आहे, जेणेकरून जे काही निर्यात धोरणे त्याच्यावर कुठेतरी अंकुश येईल. कृषी शिक्षण 9 नंबरचं कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार, पिकांच्या साठवणूक आणि प्रक्रिया, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय यावरील अर्थसंकल्पीय तरतूद घसघशीत वाढवणे आवश्यक आहे. एकूण कृषी संलग्न क्षेत्राच्या संकल्प केंद्रीय अर्थसंकल्पाचा फक्त 3% सध्या भरतो, तो किमान 7.5% वाढवला पाहिजे असं याच्यात म्हटलं आहे. गेल्या 5 वर्षामध्ये कृषी अर्थसंकल्पाचा मोठा अखर्चित राहिलेला भाग असतो. खर्चासाठी भरपूर मार्ग उपलब्ध असतात, हे अनाकलनीय वाटत असते. कृषीसाठी वाढत्या वर्षात खर्च न झालेली सर्व तरतूद पुढल्या वर्षामध्ये कॅरी फॉरवर्ड होणं गरजेचं आहे, पण ते करत नाही आणि ते आता याच्या पुढे करणार आहे. शेवटचं 10 नंबरचं म्हणजे सरकारने गेल्या 10 वर्षात सुमारे 16 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. पण कुणाचं केलं? या कर्जमाफीचे सर्वाधिक लाभार्थी कॉर्पोरेट जगातील आहेत. शेतकरी मात्र उत्पादनाला योग्य भाव नाही आणि सरकारी धोरणांमध्ये विरोधात असताना दुहेरी पंचामुळे जो काही कर्जाचा ओझाखाली दबलेला शेतकरी आहे. किमान अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना 1 एकरी कर्जमाफी मात्र मागण्याचा विचार सरकारकडे
असावा, सरकारने करावा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, सरसकट कर्जमाफी करावी असं इथे म्हटलं आहे. बघूया आता हे जे काही 10 गोष्टी आहेत या नवीन वर्षामध्ये अंमलबजावणीसाठी आता शासन किती तत्पर असणार आहे, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा, जेणेकरून आपण याच्यावर चर्चा नेहमीच करतो. तुमचे अभिप्राय, तुमचे कमेंट्स नक्कीच वेलकम असतं. नक्कीच इथे नोंदवा आणि लाईक करायला विसरू नका. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.